शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका ब्लॉगमध्ये. डे 4. आज आपल्याला आहे कसारा घाट. कसं वाटतंय, कसं वातावरण? सो गाईज, तुम्हाला एक वातावरण दाखवतो. तर थोडंसं कसारा घाटीच्या मागच आहोत, पण तुम्हाला इथून घाटाचा थोडाफार व्ह्यू दाखवतो मी. काय म्हटलं तुने? सो गाईज, तुम्हाला मी नदी दाखवू. नदी शुभम, नदी, नोट नदी. दिस इज द वाटर, छोटस पाणी. साईरामात आपण कसारा घाटाच्या थोडं खाली आहोत. मला असं वाटतंय साईडला काहीतरी रस्ता वाटतोय, कारण दिसून येतोय ते जुन्या घाटासारखं. घाटाच्या खाली थांबले थोडंसं नाश्ता वगैरे करायला. प्रेम बाई नाश्ता करायला लागलाय विनय माऊली. तुला थोडंसं थंड पिऊया, जरा चांगलं झालं. बस मजा बसलाय काही नाही. कॉम्बिनेशन दाखवतो वडापाव सोबत चिप्स, कांदा, हिरवी चटणी, सुकी चटणी. हॅशटॅग प्रेम आहे. घरात काय बॉटल काढून टाकले. हे धर मी धरू का तू धरू? पोलीस नका धरू, टाका फोडून. हे बघ, कसारा घाटाची सुरुवात करतोय. जय साईराम. आता आम्ही कसारा घाटात आहे. पालखी सोबत जायची खूप इच्छा होती, पण त्यात थोडस भावाच्या पायाला लागलं, म्हणून पालखी सोबत जाणं नाही जमलं. मग आता पायऱ्यात गेला. भावाच्या पायाला लागलं खूप रक्त, म्हणजे चप्पलपेक्षा जास्त रक्त दिसत होतं, इतकं लागलं भावाच्या पायाला. सो तर जातो आम्ही पण हळूहळू. ब्लॉग कंटिन्यू करा. तर साईराम अर्धे घाटत आलोय आणि ज्यूस साठी पॉइंट लावलाय. दादा कसं वाटतंय? अर्धा रस्ता चढून आलो आणि असं इतका छान असा ज्यूस भेटलाय. खूप भारी वाटतंय. कशी वाटते साईवारी? एकदम मस्त. साईराम माऊली सगळे दादा आहेत. काय म्हणतात दादा? साईराम. साईराम माऊलीत आता ज्यूस वगैरे पिऊन घाट चढायला सुरुवात केली आहे परत. आणि आपल्या सोबत आहेत विनय भाई आणि प्रेम. विनय, हात काढ ना. हात का तिथे ठेवला असा? आता काय बोलायचं? आता मी बोललो तर तुम्ही बोलताल परत. शुभ्या ब्लॉग मध्ये काय पण बोलतो. यांचं मन कधी भरणार नाही काही. शेवटी यांनी दाखवून दिलं JSM चांगला मैदान. पण काही साईराम चोरी वगैरे केली नाही. त्यांना दादांना विचारलंय की आम्ही बाटलीत घेऊ. तो प्रेम बाटलीत घेत होता. दादा बोलले काम कर, कॅन घेऊन जा, फक्त रस्त्यात कुठे पण फेकू नको, साईडला फेक. आणि असं फक्त फ्रँकली फक्त बोललो तुम्हाला, बाकी असं काय नाही. सो गाईज, तर पाय दुखत होते, घाटात थांबले अर्ध्याच्या वर येऊन. तो जरा बाम काल घेतलेला आपण बाम वगैरे लावला. पट्टी बोललो जरा पट्टी लावूया पायाला. सो तर चला भेटूया थोडं वरती जाऊन. बाय बाय. हा व्ह्यू आहे कसारा घाटातून. विनय माऊली, काय वाटतं कसं आहे व्ह्यू? बघा रेसिंग. याच प्रकारे त्या कॅनचा सत्यानाश लावायचं चालू झालेलं आहे. सुरुवात केली प्रेमनी. 8-9 घोट झालेत मला वाटायला लागले. लपवतोय कुठं?
रेल्वे ट्रेन हा व्ह्यू फक्त तुम्हाला कसरे घाटातून बघायला भेटणार आणि ते पण पदयात्रेतून साई पालखीतून. कसरा घाट चढून आम्ही आता वरती आलोय. दिसतो तर तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवतो. कसं वाटतं विनय भाऊ? तर पाहायला लागलं नसतं तर अजून छान वाटलं असतं, पण जरा विषय झालाय. पाहायला लागलं नसतं तर तुम्हाला पालखी सहज पदयात्रा दाखवली असती काय. सगळं दाखवलं. मित्रांनो आता आम्ही पोहोचतोय स्पॉट वरती, बघू शकता तुम्ही. सोतर माऊली आता थांबलो आम्ही नाश्ता करायला नाश्त्याच्या स्पॉटवर. प्रेम भाई साईराम कसा आहे नाश्ता? घाटात देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या दर्शनाने शक्ती जागली, माझ्या आईच्या दर्शनाने शक्ती जागली. साई भजनची आली पालखी भांडुपवाली, साई भांडुपवरून पालखी निघाली, आली ती घाटावर. पालखी पाहून रे आनंद झालाय फार. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय, दोन बारी खाय नाही तर बारी बारी खाय. मावा कुल्फी खाय, पायी शिर्डीला जाईल. मावा कुल्फी खाय, पायी शिर्डीला जाईल. मावा कुल्फी. कसारा घाट शिर्डीची वनाची वाट. अध्यक्ष भाऊ शाही भक्तांना घेऊ, मावा कुल्फी खाऊ, पायी शिर्डीला जाऊ. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय, दोन बारी खाय नाही तर बारी बारी खाय. मावा कुल्फी खाय, पायी शिर्डीला जाईल. मावा कुल्फी खाय. चला साईराम बाबा, भेटूया परत. माझं नाव दिनकर शिंदे, शाही भक्ताचा कुल्फीवाला. साई साई ही माती जणू बोलू लागली. पालखी निघाली दुपारच्या स्पॉट वरती जाण्यासाठी जेवणाच्या मुक्कामाला. साई भजनचे आले पालखी भांडुपवाली. तर चला आपणही निघूया. साईराम, भेटूया पुढे. साईराम दुपारच्या स्पॉट मधून आम्ही आता बाहेर निघालोय फ्रेश होऊन. आता आम्ही चाललोय मुक्कामाच्या दुपारच्या मुक्कामाच्या स्पॉट कडे. तर चला भेटूया पुढे. साईराम. साईराम इगतपुरीत फिरतोय एकदम भट 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 भट. हे बघा तुम्ही पाहू शकता स्पॉट आमचा पण इकडेच या दिशेने. दिशा काय गावं नाही, पण दिशा दिशा. दिसते, पण दिशा काय गावं नाही. दिशा दिसते, स्पॉट काही येत नाहीये. आणि आम्ही फिरतोय एकाच गोष्टीसाठी, आम्हाला पाहिजे क्लिनिक. म्हणजे भावाच्या पायाला लागले त्या गोष्टीमुळे रोज आम्ही पहिल्या झेंड्यासोबत असणार आहे, म्हणजे पालखी सोबत असणार आहे. आज आम्ही लागतं दांडा पण आमच्या पाठी पुढे जाईल असं म्हणतोय. वैतागलो गाईज, वैतागलो. मित्रांनो याच प्रकारे दवाखाना घावलाय आम्हाला. तो चाललोय क्लिनिक मध्ये भावाला घेऊन. भेटूया आतमध्ये. सो मित्रांनो तोंडावरची हास्य चेक करू शकता तुम्ही. तर आता आम्ही टीटीचे इंजेक्शन वगैरे घेऊन बाहेर आलोय. कसं वाटतंय दादा? सो तुम्हाला सांगू का, जेव्हा आतमध्ये क्लिनिकच्या आतमध्ये बसलेलो ना, मस्त हसायला येत होतं ना. ते बारक्या पोरांना इंजेक्शन देतात ना, बेबी सेट टू टू डू, असं केलं पाहिजे होतं याला. मॅडम थांबा, मॅडम हळू 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 हळू. त्याला माहिती. तुला काय माहिती माझी फाटे यार. एकतर ती नवीन होती, ती अशी करते. इंजेक्शन पुढे तास गेला तिला. तिने ते नाही का ते कापूस लावतात असा थंड थंड. आई ते पाणी लावलेलं का ते काय लावलं तिलाच माहिती. ते असंच तोडते. मी बोला आता लावेल, तोडते बोला आता ठेवते. पाणी लावून झालं. अरे तास मार यार एकदाच मार. आम्ही आलो आता चायना टाउन. चायना टाउन इंडिया. अरे तो इगतपुरी शुभ्या. इंडियातलं चायना टाउन आहे इगतपुरी. मित्रांनो आता पोहोचलो आम्ही स्पॉट वरती. चला आता स्पॉट वरती बसतो वगैरे, जरा फ्रेश होतो. भेटूया फ्रेश झाल्यावर.
साईराम तर आता आम्ही गोटी गावाच्या स्पॉटवर पोहोचतोय संध्याकाळच्या नाश्त्याच्या. आपले साईराम दादा सगळे उभेत, सेवेकरी साई सेवेकरी सगळे आपले उभेत बाहेर आपल्या साई पदयात्रेंना वाट दाखवण्यासाठी. तर चला आता आपण जाऊया गोटी गाव मार्ग. चला तर साईराम भेटूया पुढे. सो तर साईराम आता आम्ही थांबले गोटी गावात पाणी पिण्यासाठी. सगळे बाबत साईराम माऊली, साईराम दादा, साईराम भाऊ. चला सो तर आता आम्ही चाललोय संध्याकाळच्या नाश्त्याच्या स्पॉटसाठी. सो तर चला भेटूया पुढे. साईराम. आता गोटीगाव संपलेलं आहे. सायरान चॉकलेटवाली पोरं कमी होती, तो आमची चॉकलेट उरले. जर कोणाला हवी असेल तर संपर्क साधा 9324406572. हॅशटॅग साईराम चॉकलेट. सायराम चॉकलेट. सो तर साईराम आपल्याला भेटलेत विनयचे गावचे गाववाले पाहुणे. काका, आपण आम्ही रत्नागिरीचे आहेत, काका देवगडचे आहेत. हे देवगडी हापूस आणि हे आम्ही रायवळी. आमच्याकडे यायचं असेल सातारी कंदीपेढा. सो तर साईराम मित्रांनो आता आम्ही स्पॉटवर पोहोचतोय नाईटच्या नाश्त्याच्या. अजून नाईटच्या मुक्कामाचा स्पॉट 10 किलोमीटर असेल. सो तर साईराम आता आलोय चाय नाश्त्याच्या हॉलवर. प्रेमदादा काय आज नाश्त्याला काय? चकली आणि चाय. चकली आणि चहा. विनय दादा ओनली चकली. ओनली चकली. ओनली चकली लवर. भावाला चकली खूप आवडली. विनय कसं पाय दुखतोय की बरं आहेस? ओके. सो तर मित्रांनो आता आम्ही निघालोय रात्रीच्या स्पॉटकडे. सो तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असंच तुमच्या भावाला सपोर्ट करा. भेटूया रात्रीच्या मुक्कामाच्या स्पॉटवरती. चला तर साईराम. सो तर मित्रांनो आता आला आम्ही स्पॉटवरती. आणि आपली रोजची दिनक्रिया म्हणजे विनयभाई काय बॅग शोधणे ही. सो तर मित्रांनो याच प्रकारे आमची बॅग भेटलेली आहे विनय दादा. आणि त्यात झालाय सीन. काय झालाय सीन दादा? बॅगचा बक्कल म्हणजे आमच्या 3 बॅगांमध्ये तुम्हाला अजून एक आमची विमलची पिशवी दिसत असेल. ती आता सध्या तर नाहीये, शोधावी लागेल. पहा तिकडे आहे. ही पहा इकडे. थांबा. याच प्रकारे कान तुटलेला आहे पिशवीचा. आणि आमची विमलची पिशवीची निशाणी इकडे आहे. सो तर माऊली स्पॉटवरती आलो आणि आता आम्ही बसलोय जेवायला. तर बघू आज काय जेवणार आपल्या. विनयदा काय काय सांगा तुम्ही दादा पटापटा. अजून काय भाकरी आहे, हेच आहे, डाळ भात, बासुंदी आणि नळ्या. भाकरी, झुणका, ठेचा, डाळ भात, बासुंदी, नळ्या. सो तर एकदम आईच्या हातचं सुख हे आपल्या साई पालखी दिसायला लागले. सो तर चला ब्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा. साईराम. सो तर चला मित्रांनो सगळे साईराम झोपलेत, आपणही झोपूया. गुड नाईट. जय शिवराय. साईराम.